नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की त्यांना हे पेन्शन का मिळत नाही आहे व का बरं मिळत नाही आहे व किती एवढा उशीर का होत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना हे पैसे अनुदान वगैरे का बरं नाही मिळत आहे. तर ज्या लाभार्थ्यांचे DBT लिंक आहे व आधार व्हॅलिडिटी आहे अशा लाभार्थ्यांना हे अकाउंटमध्ये त्यांच्या क्रेडिट केलेलं आहे व त्यांचा फक्त एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा त्यांना वितरित केला गेलेला आहे. आणि ज्या लाभार्थ्यांचे एप्रिल म्हणजेच की त्यांचे DBT लिंक नाही आहे आणि आधार व्हॅलिडेट नाही आहे त्या लोकांना व जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हा हप्ता मिळू शकला नाही व त्यांनी लवकरात लवकर DBT लिंक करून घ्यावे व आधार व्हॅलिडेट करून घ्यावे. त्यांना लवकरात लवकर त्यांचा हप्ता हा 30 तारखेपर्यंत वितरित केला जाणार आहे. आणि ज्या महिला ज्येष्ठ नागरिकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा हा लाभ मिळू शकत नाही. कुठल्याही एकाच योजनेत तुम्ही लाभ घेऊ शकता. म्हणजेच की तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.